मकर संक्रांती जवळ आलेली आहे. त्याच निमित्तानं आज आपण तिळगुळाच्या पोळ्या पाहणार आहोत. ह्या पोळ्या 3 ते 4 दिवस आरामात टिकू शकतात. मुलांच्या टिफिनसाठीही तुम्ही देऊ शकतात. प्रवासात नेण्यासाठीही तुम्ही या बनवू शकतात. सोप्या पद्धतीनं रेसिपी शेअर केलेली आहे. नमस्कार, स्वागत आहे तुमचं वैशालीज किचनमध्ये. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. या पोळ्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला सारण तयार करायचे आहे. त्याकरता काही साहित्य घेतलेलं आहे. घरातल्या कोणत्याही लहान मोठ्या वाटीचं प्रमाण घ्यायचं आहे. 2 चमचे इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतला. त्यासोबतच एक छोटी वाटी पांढरे तीळ घेतले. साहित्य थोडंफार कमी जास्त तुम्ही इथे घेऊ शकता. फ्लेवर करता 2 वेलची घेतलेले आहे. मेजरिंग कपने अर्धा कप खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे. सोबतच 1 मोठा कप आपण इथे गूळ घेतलेला आहे. गूळ अशा पद्धतीनं बारीक करून घेतला. वजनी प्रमाणात 200 ग्राम गूळ असेल. सगळ्या साहित्यामध्ये गूळ इथे आपल्याला जास्तीचा घ्यायचा आहे, म्हणजे मग पोळ्या छान गोड तयार होतात. आता हे साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे. भाजल्यामुळे पोळीला छान खमंग अशी चव येते. सारण छान चविष्ट तयार होतं. त्याच्यामुळे कच्चं न वापरता भाजून वापरायचे. मीडियम फ्लेमला गॅसवरती कढई ठेवली. सगळ्यात अगोदर आपण तीळ घातलेले आहे. लो टू मीडियम फ्लेमला तीळ असे कंटिन्युअसली भाजायचे. गॅसची फ्लेम हाय करायची नाही. हाय फ्लेम जर केली तर तीळ पटकन भाजतील, कढईच्या बाहेर येतील आणि पाहिजे तसा फ्लेवर याचा येणार नाही. मस्त लो टू फ्लेमवरती गोल्डन ब्राऊन होईपर्यंत, खमंग वास येईपर्यंत हे तीळ भाजून घ्यायचे आहे. आता तुम्ही इथे पाहू शकता मस्त तीळ भाजलेले आहे. तीळ काढून घ्यायचे. कढई पण चांगली गरम आहे. आता याच्यामध्ये आपल्याला खोबऱ्याचा खीस घालायचा आहे. खीस पण आपल्याला एकदम लो टू मीडियम फ्लेमवरती कंटिन्युअसली मिक्स करत भाजून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम हाय करायची नाही, कारण आपण खोबरंही खिसून घेतलं. काही बारीक कण जर असतील तर ते पटकन जळतील. मध्ये मध्ये असं चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे. मध्ये मध्ये असं चांगलं मिक्स करून घेतलं. 1 ते 1.5 मिनिटामध्ये हा खोबऱ्याचा खीस छान भाजलेला आहे. आता हा खीस आपण ताटामध्ये काढून घेऊया. खोबऱ्याचा खीस आणि तीळ चांगले थंड होते तोपर्यंत आपण पीठ मळायला घेऊ. तुम्हाला जेवढ्या पोळ्या बनवायच्या त्यानुसार तुम्ही पीठ घेऊ शकता. चवीपुरतं मीठ घालायचे. याच्यामध्ये आपल्याला तुपाचं मोहन घालायचे. साधारण 2 चमचे तूप कडकडीत गरम करून घेतलं. तूप घातल्याच्या नंतर हाताने लगेच मिक्स करायचं नाही. अशा पद्धतीनं चमच्यानं मिक्स करून घ्यायचं आणि हे तुपाचं मोहन सगळ्या पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचे. हे थंड झाल्याच्या नंतर हाताने चोळून चांगलं मिक्स करून घ्यायचे. तुम्ही तुपाऐवजी तेलाचा पण वापर करू शकता. मोहन घातल्यामुळे पोळीचं जे बाहेरचं आवरण आहे ते मस्त खरपूस असं भाजलं जातं. छान अशी पोळी लागते. आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याचा घट्ट असा डो तयार करायचा आहे. जसं आपण चपातीला बनवतो सेम तशा पद्धतीनं. एकदम पाणी घालायचं नाही, थोडं थोडं पाणी घालायचे. याचा घट्ट असा आपल्याला गोळा तयार करायचा आणि हे पीठ आपल्याला साधारण एक 10 ते 15 मिनिटासाठी झाकण ठेवून साईडला ठेवायचं आहे. त्यामुळे काय होतं, कणिक चांगली व्यवस्थित भिजल्या जाते आणि पोळ्या आपल्या छान तयार होतात. आता आपल्याला पोळ्यासाठीचं सारण तयार करून घ्यायचं आहे. मिक्सरचं मोठं जार घेतला. तीळ घालून घ्यायचे, सोबत गूळ घालून घ्यायचं आहे आणि आपण भाजलेला जो शेंगदाण्याचा कूट आहे तो पण याच्यामध्येच घालून घ्यायचा आहे. फक्त आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे. जाडसर असं दळून घ्यायचं आहे. खूप जास्त सुरुवातीला बारीक करायचं नाही. सर्व साहित्य पण एकत्र घालू शकता, पण ते व्यवस्थित दळले जात नाही. त्यामुळे अशा पद्धतीनं एक एक करून आपल्याला दळून घ्यायचे. आता जाडसर असं दळल्याच्या नंतर याच्यामध्ये आपल्याला भाजलेल्या खोबऱ्याचा खीस घालायचा आहे आणि हे छान बारीक असं दळून घ्यायचे. आता हे सगळं साहित्य आपण मिक्सरला छान असं बारीक दळून घेतलं. याचा छान असा गोळा तयार झाला पाहिजे. अशा पद्धतीचं हे सारण दळून घ्यायचे, म्हणजे मग पोळी लाटताना ती फाटत नाही आणि व्यवस्थित कडेपर्यंत सारण पोहोचतं. जर जाड सारण राहिलं तर तुमची पोळी लाटताना ती फाटू शकते आणि तव्यावरती गूळ वितळू शकतो. त्यामुळे इथे सारण आपल्याला चांगलं बारीक असं दळून घ्यायचं आहे. आता आपली कणिक पण व्यवस्थित भिजलेली आहे. पुन्हा एकदा चांगल्या हातानं मळून घ्यायची. आता ह्या मळलेल्या पिठाच्या छोट्या छोट्या लाट्या तयार करून घेतल्या, म्हणजे पुन्हा पुन्हा आपल्याला लाटी करायचं काम पडणार नाही. आता याची आपल्याला पोळी करून घ्यायची. दोन्ही अंगठे आपल्याला मध्यभागी ठेवायचे. दोन्ही हाताचे चारही बोट आपल्याला बाहेरच्या साईडने ठेवायचे. जसं आपण पुरणाच्या पोळीसाठी लाटी तयार करतो सेम तशा पद्धतीची अशी वाटी तयार करून घेतली. खोलगट छान अशी वाटी करून घ्यायची आणि आता याच्यामध्ये आपल्याला जे आपण सारण केलेलं आहे त्याच्या पण असे छान गोळे तयार करून घेतलेत मी आणि ते सारण याच्यामध्ये भरवायचं. सारण भरल्याच्या नंतर अशा पद्धतीने गोल गोल फिरून हे चांगलं आपल्याला चिटकून घ्यायचं आहे. जास्तीचं पीठ काढून घ्यायचं आणि याला व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे. कमीत कमी कणकेचा गोळा घेऊन हे सारण आपल्याला भरायचे आणि पोळी लाटून घ्यायची, म्हणजे मग सारणाची चव व्यवस्थित लागली जाते. आता ही लाटी आपण तयार केलेली आहे. हिला व्यवस्थित पिठात घोळून घ्यायची. अशा पद्धतीनं सगळं सारण आपल्याला सगळ्या साईडनं असं पसरून घ्यायचं आहे. जसं व्हिडिओमध्ये दिसतंय सेम तशा पद्धतीनं. असं केल्यामुळे सारण एका साईडनं राहत नाही, सगळ्या साईडनं ते व्यवस्थित पसरल्या जातं. पुन्हा आपल्याला पिठामध्ये एकदा घोळून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने याची चपाती लाटून घ्यायची. जसं व्हिडिओमध्ये दिसते सेम तशा पद्धतीनं अलटपलट करून हलक्या हाताने अशी चपाती लाटून घ्यायची.
आता इथे तुम्ही पाहू शकता पोळीला संपूर्ण कडेपर्यंत हे सारण पोहोचलेलं आहे। आता आपल्याला ह्या अशा पद्धतीने पोळ्या लाटून घ्यायच्या आणि ह्या पोळ्या छान अशा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायच्या। आता ही पोळी आपण लगेच भाजून घेऊया। जसं आपण चपात्या भाजण्यासाठी तवा गरम करतो तसंच तवा गरम करून घ्यायचा आहे आणि पोळी टाकून घ्यायची। तुम्ही इथे पाहू शकता सारण काठेपर्यंत पोहोचलेलं आहे। अशा पद्धतीने हलक्या हाताने जर पोळी लाटली तर सारण व्यवस्थित कडेपर्यंत पोहोचतं आणि सारण हे आपल्याला बारीक दळून घेतलं तर पोळी अजिबात फाटत नाही। आता आपल्याला 1 ते 1.5 मिनिटाकरता किंवा ह्या अशा पद्धतीनं हलके असे बबल्स यायला लागले इथपर्यंत पोळी खालच्या साईडनं भाजून घ्यायची। आता आपल्याला ही पोळी दुसऱ्या साईडनं पलटी करून घ्यायची। तुम्ही इथे पाहू शकता मस्त याला कलर यायला सुरुवात झाली आणि ही पोळी छान अशी खरपूस भाजली जाते। दोन्ही साईडनं हलकासा रंग आलेला आहे। आता याच्यावरती तेल किंवा तूप लावून घ्यायचे आणि खरपूस अशी पोळी आपल्याला भाजून घ्यायची। अलटपलट करून भाजायची। अगदी झटपट ह्या छान पोळ्या तयार होतात। तुम्ही जर हे सारण अगोदर बनवून ठेवलं तर तुम्ही हवं तेव्हा ह्या पोळ्या बनवू शकता। अगदी सण उत्सव असेल तरी देखील ह्या पोळ्या तुम्ही बनवू शकता। सोप्या पद्धतीनं रेसिपी शेअर केलेली आहे। व्हिडिओ जर का आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब